नमस्कार, आपण पाहत आहात MH न्यूज मराठी। कारंजा लाड तालुक्यातील उंबरडा बाजार येथून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे। उंबरडा बाजार आणि परिसरात मागील काही दिवसांपासून अवैध गौण खनिज उत्खनन आणि मुरुमाची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे। अशातच काल रात्रीच्या सुमारास उंबरडा बाजार हद्दीतील पाण्याच्या टाकीजवळ एक संतापजनक प्रकार समोर आला आहे। पाणी फाउंडेशन आणि ग्रामस्थांच्या लोकसहभागातून या भागात एक शेततळे उभारण्यात आले होते। या शेततळ्याच्या सुरक्षिततेसाठी बांधण्यात आलेल्या संरक्षण भिंतीची अज्ञात व्यक्तींकडून नासधूस करण्यात आली असून तेथील मुरुमाची बेकायदेशीरपणे उचल करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे। या संपूर्ण प्रकरणात आता एक अत्यंत संशयास्पद वळण समोर आले आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शेततळ्याची भिंत पाडून काढण्यात आलेला हा मुरुम थेट उंबरडा बाजार येथील भाजी बाजार भागात नेऊन टाकण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। सार्वजनिक मालकीच्या भाजी बाजारात अशा पद्धतीने विनापरवाना आलेला मुरुम टाकण्याचा अधिकार संबंधितांना कोणी दिला आणि यासाठी स्थानिक प्रशासनाची अधिकृत परवानगी होती का, असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत। या शेततळ्याचा उपयोग गावातील गुराढोरांना पिण्याचे पाणी मिळण्यासाठी आणि शेतकऱ्यांसाठी होत होता, मात्र स्वतःच्या फायद्यासाठी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्यामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे। या कथित बेकायदेशीर प्रकरणावर स्थानिक ग्रामसेवक, पटवारी, सरपंच आणि मंडळ अधिकारी यांनी तातडीने घटनास्थळाचा पंचनामा करावा अशी मागणी होत आहे। भाजी बाजारात विनापरवाना मुरुम टाकणारा मुख्य सूत्रधार कोण याची सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी अशी आग्रही मागणी उंबरडा बाजार येथील गावकऱ्यांनी केली आहे। अशाच नवनवीन बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि पाहत रहा MH न्यूज मराठी।